विषय महापालिकेतील भोंगळ कारभाराबाबत तक्रार व कारवाईची मागणी. महोदय, वरील विषयानुसार आपणास नम्र विनंती आहे की आपल्या कार्यालयातील विविध विभागांमध्ये अत्यंत निष्काळजी व भोंगळ कारभार सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे. नगररचना विभागामध्ये एकही अधिकारी नियमितपणे उपस्थित नसतो. तसेच आमच्या माहितीनुसार सन 2002 पासून उपलब्ध असलेला ऑनलाईन डेटा सध्या करप्ट झालेला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मिरज महानगरपालिकेतील आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि नगररचना विभाग या कोणत्याही विभागांमध्ये अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून येत आहे. सर्व अधिकारी सांगली येथे कार्यरत असल्यास मिरज महानगरपालिका इमारतीत फक्त कर वसुलीचे काम चालू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार कामकाज होत नसल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीत पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना बांधकाम परवाने कोणत्या निकषांवर दिले जात आहेत, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अधिक आश्चर्याची बाब म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या इमारतींना बांधकाम पूर्णता प्रमाणपत्र देखील देण्यात येत आहे. ही प्रक्रिया नियमबाह्य असून याबाबत सविस्तर खुलासा करण्यात यावा. वरील सर्व बाबींची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. आपला विश्वासू आम आदमी पक्षाच्या वतीने वसीम मुल्ला, माध्यम प्रतिनिधी राजेंद्र शिंदे, झी न्यूज. मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सेक्रेटरी प्रदेश महाराष्ट्र. आज इथं मिरज महानगरपालिकेमध्ये इतका भोंगळ कारभार चालू आहे की शासनाच्या कुठल्याही नियमाला न पाळता फक्त मनमानी कारवाई ते चालू असं दिसत आहे. त्याचबरोबर आज मिरज महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागामध्ये, नगररचना असू दे, बांधकाम विभाग असू दे, आरोग्य विभाग असू दे, कुठल्याही विभागामध्ये सक्षम कोणताही एक जो अधिकारी असतो ज्याच्यावर ते विभागाची जबाबदारी दिली गेली आहे, विभाग प्रमुख, कुठलाही विभाग प्रमुख यांच्या एकी केबिनमध्ये कुठल्याही विभाग प्रमुखाची उपस्थिती नसते. कधी येतात, कधी जातात, काही तर लोकांना माहीत नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही. अधिकारी सरळ म्हणतात की आमचे वरिष्ठ सांगलीपासून काम करतात. मग मी सांगलीपासून काम करतात तर मिरजेमध्ये त्यांना विभाग प्रमुख कशासाठी नेमले आपण? नागरिकांची इथं सुखसुविधा नागरिकांना कुठल्या गोष्टी मिळत नाही. नागरिक वारंवार येऊन इथं चक्रा मारून जात असतात. जर मिरजेमध्ये जर कुठल्या मिरजेच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जर कोणताही अधिकारी नसत असतील, सक्षम अधिकारी कोण नसत असतील तर या बिल्डिंगचा उपयोग काय? बिल्डिंग चालू ठेवला आहे, बिल्डिंग बंद करा ना. सांगलीमध्ये बसून सगळं कामकाज चालतं. सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे की सांगली फक्त एकच प्रमुख आहे की सांगलीमध्ये सगळेजण बसायचं आहे. आणि इथं कुठल्याही शासनाच्या नियमाप्रमाणे ना CCTV कॅमेरे चालू आहेत, ना बायोमेट्रिक चालू आहे, ना बाबा हालचालीची नोंद असते, ना यांनी नियमाप्रमाणे पोच देतात. पूर्ण भंग कारभार चालू आहे. नगररचनामधला तर माझं तरी असं म्हणणं आहे की नगररचनामध्ये जवळजवळ 2002 पासून जे डाटा आहे, जो डाटा तिथं त्या पेजला होता, आज अखेरपर्यंत जवळजवळ 21 ते 22,000 लोकांना डाटा करप्ट झाला आहे. डाटा तिथून गायब झालेला आहे. डाटा तिथून नाही येतो. त्या डाटा जो नसल्यामुळं नागरिकांना जे होणारे जे अडचण आहेत त्याला जबाबदार कोण आणि जे जबाबदार अधिकारी असतील त्याला कारवाई होणार का, असा आम्ही आम आदमी पार्टीकडे प्रश्न करतो.